नमस्कार. आम्ही सर्वजण HMG विद्यामंदिर दिवा ठाणे येथील विद्यार्थी आहोत. आमच्या टीमचे नाव शाईन इंडिया विकसित भारत विलथॉन अंतर्गत बनवण्यासाठी आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे लाइटिंग कंडक्टर वीज रोधक म्हणजे विजेपासून संरक्षण करणारे उपकरण. प्रोजेक्टचे इंट्रोडक्शन. आपल्याला माहीत आहे की पावसाळ्याच्या काळात वातावरणात मोठ्या प्रमाणात विद्युत भार इलेक्ट्रिक चार्ज तयार होतात. ढगांमध्ये धन पॉझिटिव्ह आणि ऋण निगेटिव्ह चार्ज तयार होतात. विद्युत भार तयार होतात आणि जेव्हा हे दोन्ही भार एकमेकांशी संपर्कात येतात तेव्हा मोठ्या आवाजासह प्रकाशाची चमक निर्माण होते. हिला आपण वीज असे म्हणतो. कधीकधी ही वीज थेट पृथ्वीवर पडते. जर ही वीज एखाद्या इमारतीवर, झाडावर किंवा व्यक्तीवर पडली तर ती अतिशय धोकादायक ठरते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान, जीवितहानी आणि आगीचे धोके निर्माण होतात. ही समस्या लक्षात घेऊन आम्ही लाइटनिंग कंडक्टर हे म्हणजेच विजेपासून संरक्षण करणारे यंत्र तयार केलेले आहे. हे उपकरण वीज पडल्यास त्या विजेचे प्रवाह थेट जमिनीकडे वळवते आणि त्यामुळे इमारत सुरक्षित राहते. प्रोजेक्टचे उद्दिष्ट. ऑब्जेक्टिव्स. 1. विजेपासून इमारती आणि लोकांचे रक्षण करणे. 2. वीज पडल्यावरती सुरक्षितपणे जमिनीत उतरवण्याची प्रक्रिया समजावून घेणे. 3. विद्यार्थ्यांना वातावरणातील विद्युत शक्ती आणि तिच्या कार्यप्रणालीची ओळख करून देणे. 4. विजेचा वैज्ञानिक अभ्यास व तिच्या उपयोगाची जाणीव निर्माण करणे. 5. अशा वैज्ञानिक उपकरणाची शाळा, रुग्णालये, कारखाने, मंदिरे आणि मोठ्या इमारतींमध्ये बसवण्याचे महत्त्व सांगणे. 6. विज्ञानाचा समाजहितासाठी वापर कसा करता येतो हे दाखवणे. प्रोजेक्ट तयार करण्यासाठी वापरलेले साहित्य. मटेरियल यूज. फर्स्ट, तांब्याची किंवा लोखंडाची रॉड. मेटल रॉड. ही रॉड इमारतीच्या सर्वात उंच भागावर बसवली जाते कारण विजेचा प्रवाह नेहमी धातूपासून जातो. दुसरा, तांब्याचा तारा. हा तारा रॉडपासून थेट जमिनीकडे वळतो, यामुळे विजेचा प्रवाह सरळ जमिनीत बसतो. तिसरा, धातूची प्लेट. मेटल प्लेट. ही प्लेट जमिनीत खोलवर गाडलेली असते, विजेचा प्रवाह जमिनीत सोडते. चौथा, प्लायबोर्ड आणि थर्माकोल बेस. इमारतीचा नमुना तयार करण्यासाठी. 5. बॅटरी किंवा LED दिवे. वीज पडल्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. ग्लू, टेप, रंग आणि कार्डबोर्ड मॉडेल आकर्षक आणि सादरीकरण करण्यासाठी योग्य बनवण्यासाठी कार्यप्रणाली. वर्किंग प्रिन्सिपल. पहिला, इमारतीच्या टोकावर एक लांब धातूची सळई बसवली जाते. हिला वीज रोधक म्हणतात. या सळईला एक तांब्याचा तारा जोडलेला आहे. तो थेट गाळलेल्या धातूच्या प्लेटपर्यंत पोहोचतो. जेव्हा वातावरणात वीज पडते तेव्हा ही सर्वात उंच भागावर ठिकाणी आकर्षित होते, म्हणजे त्या सळईकडे. 4. अशा प्रकारे विजेचा प्रवाह सुरक्षितपणे जमिनीत उतरतो आणि इमारतीला किंवा माणसांना कोणतीही हानी होत नाही. यामुळे वीज पडल्याची ती ऊर्जा इमारतीला नुकसान न करता जमिनीत विलीन होते. महत्त्व. इम्पॉर्टन्स. पहिला, जीवन रक्षण. वीज पडल्याने होणारे मृत्यू, इजा किंवा आगीचे प्रकार टाळता येतात. दुसरा, इमारतीचे संरक्षण. शाळा, रुग्णालये, कारखाने, मंदिरे, उंच इमारतींमध्ये हे बसवल्यास त्या सुरक्षित राहतात. तिसरा, सामाजिक जबाबदारी. प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी वीजरोधक बसवला तर समाजाची सुरक्षा वाढते. 4. शैक्षणिक महत्त्व. विद्यार्थ्यांना वातावरणातील विद्युत प्रवाह, ऊर्जा आणि तिचा वैज्ञानिक उपयोग यांची समज येते. 5. पर्यावरण संरक्षण. नैसर्गिक शक्तीचा अभ्यास करून तिच्याशी संतुलन साधण्याचे धडे शिकता येतात.
या वीज रोधक म्हणजे लाइटिंग कंडक्टरचे फायदे. पहिला, विजेचा धोका कमी होतो. वीज पडली तरी नुकसान होत नाही. दुसरा, संपत्तीचे रक्षण होते. इमारती, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मानवी सुरक्षित राहतात. तिसरा, कमी खर्च, जास्त फायदा. हे उपकरण बनवणे आणि बसवणे सोपे आणि स्वस्त आहे. चौथा, दीर्घकाळ टिकणारे. एकदा बसवल्यानंतर अनेक वर्षे काम करते. पाचवा, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता आणि प्रयोगशीलता वाढते. उदाहरणार्थ सादरीकरण. आज आम्ही तयार केलेला प्रोजेक्ट आहे लाइटिंग कंडक्टर म्हणजेच वीजरोधक. पावसाळ्यात वादळी वीज पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही समस्या लक्षात घेऊन आम्ही आज असा एक प्रोजेक्ट तयार केला आहे जो वीज पडल्यावर ती वीज जमिनीकडे नेते. त्यामुळे इमारतीच्या माणसांना आणि प्राण्यांना कोणतीही इजा होत नाही. आमच्या प्रोजेक्टची एक लांब धातूची रॉड आहे जी इमारतीच्या टोकावर बसवलेली आहे आणि ती तांब्याच्या ताराद्वारे जमिनीत जोडलेली आहे. ती वीज पडल्यावर ती थेट त्या रॉडवर येते आणि त्या तारेवर जमिनीत उतरते. अशा प्रकारे मध्ये एक लांब धातूची रॉड आहे जी इमारतीच्या टोकावर बनवलेली आहे आणि ती तांब्याच्या ताराद्वारे जमिनीत जोडलेली आहे. वीज पडल्यावर ती थेट जमिनीच्या रॉडवर येते. ताराद्वारे जमिनीत असते. अशा प्रकारे आमचा प्रोजेक्ट समाजासाठी, विज्ञानासाठी आणि पर्यावरणासाठी उपयोगी आहे. निष्कर्ष. लाइटिंग कंडक्टर हा केवळ शालेय प्रोजेक्ट नसून तो जीवन व संपत्तीचे रक्षण करणारा वैज्ञानिक उपयोग आहे. तो दाखवतो की विजेचा वैज्ञानिक योग्य वापर केल्यास आपले जीवन अधिक सुरक्षित आणि सुलभ होऊ शकते. वीज पडल्यासारखी नैसर्गिक आपत्ती पूर्णपणे थांबवता येत नाही, पण त्यांचे परिणाम कमी करण्यासाठी आणि जीव व संपत्तीचे रक्षण करण्यासाठी लाइटिंग कंडक्टर हे एक प्रभावी व उपयुक्त साधन आहे. थँक्यू.